नेक्स्ट पॉइंट बघा. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आता एनर्जीचं डेरिव्हेशन बघायचं आपल्याला. पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतोय. ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम हॅज अ कायनेटिक एनर्जी ड्यू टू इट्स स्पीड. त्या पार्टिकलला स्पीड असतं, त्याचा फॉर्म्युला वगैरे आपण बघितलेला आहे. ज्या अर्थी त्याला स्पीड आहे त्या अर्थी त्याला कायनेटिक एनर्जी असणार. द सिस्टम ऑल्सो हॅज अ पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू डिफरंट रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ऍट डिफरंट पोझिशन्स. त्या पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा आहे, कारण त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि हा रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल सुद्धा आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट बदललं की रिस्टोरिंग फोर्स बदलतो, पोटेन्शियल एनर्जी बदलते. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज द सम ऑफ इट्स कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज. त्यामुळे तुम्ही टोटल एनर्जी घेताना काय काय घेणार आहे? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांची समेशन घ्यायची आहे. इथं डायग्राम दिलेली आहे. कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग लिनियर एसएचएम अलॉंग पाथ mn. या mn पाथ वरून तो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतो. अबाउट मीन पोझिशन ओ. इथं मीन पोझिशन आहे. तो पार्टिकल मी या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे पी च्या ठिकाणी. तर या पार्टिकलचं मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट आहे एक्स. ॲट ए गिव्हन इन्स्टंट ॲझ्युम दॅट पार्टिकल इज ॲट पी ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम ओ. तेच आता सांगितलं तुम्हाला. मग आता याची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटीचे माझ्याकडे असे दोन फॉर्म्युले आहेत जे आपण आधी बघितलेले आहेत. मला कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 mv². फक्त याचा स्क्वेअर करायचा. मग ओमेगा स्क्वेअर येणार आणि याचं स्क्वेअर रूट निघून जाईल. फॉर्म्युला असा तयार होईल 1/2 mv². त्यानंतर याच्यामध्ये m इंटू ओमेगा स्क्वेअर आहे. आपण सबस्टिट्यूशन केलं होतं, आठवते का बघा. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन m. मग याच्यावरून के इक्वल टू काय येते? m इंटू ओमेगा स्क्वेअर. इथं वापरले बघा. ह्या m ओमेगा स्क्वेअर साठी के लिहू शकते. हा पुढचा ब्रॅकेट ऍज इट इज ठेवलेला आहे. त्याचबरोबर या व्हेलॉसिटीसाठी अजून एक फॉर्म्युला आहे, ए ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी प्लस फाय. याचा स्क्वेअर केल्यानंतर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर हे असेल. त्याच्यात परत m ओमेगा स्क्वेअर साठी के वापरलेला आहे. बाकी सगळं ऍज इट. मग इथं त्यांनी एक असं सांगितलेलं आहे की हा जो कायनेटिक एनर्जी आहे हे कॉस स्क्वेअर आणि ह्याला थीटा म्हटले. सो धिस कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थीटा. असं एक रिलेशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे कायनेटिक एनर्जीसाठीचं. आता पोटेन्शियल एनर्जीसाठी बघा. सगळ्यात पहिल्यांदा रिस्टोरिंग फोर्स घ्या. द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ऍट पॉइंट पी इज गिव्हन बाय. हा फॉर्म्युला आहे. के हा फोर्स कॉन्स्टंट आहे. Assume that particle is displaced further by an infinite simul displacement dx. आता पार्टिकल ज्या ठिकाणी आहे ते डिस्प्लेसमेंट एक्स आहे. तिथून पुढं अजून त्याला इन्फायनाइटली स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स मधून मूव्ह करायचं आहे अगेन्स्ट रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट. मग साहजिकच तिथं वर्कडन करावं लागेल, कारण ज्या वेळेला डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट पाहिजे असतं, फोर्सच्या अगेन्स्ट. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट ज्या वेळेला डिस्प्लेसमेंट करायचं असतं त्यावेळेला वर्कडन करावं लागेल. ज्या अर्थी डिस्प्लेसमेंट इन्फायनाइटली स्मॉल आहे, वर्कडन पण इन्फायनाइटली स्मॉल असते. शिवाय फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिटली डिरेक्टेड आहेत. त्यामुळे वर्कडन साठी तुम्हाला एक्स्ट्रा मायनस साईन घ्यावं लागेल. मग त्याच्यातला फोर्स जो आहे त्याच्यामध्ये पण मायनस साईन आहे. मायनस के एक्स, हे मायनस डी एक्स, हे मायनस मायनस प्लस होईल आणि डी डब्ल्यू इक्वल टू हे असेल. आता मला काय करायचं आहे, हा जो
पार्टिकल आहे तो कुठून मीन पोझिशन पासून पी पर्यंत घेऊन जायचा. डायग्राम आहे आपल्याकडे, पाहिजे असेल तर ती डायग्राम घेऊया इकडं खाली. तर याला आता काय करायचंय मला, हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलला या मीन पोझिशन पासून पी पर्यंत न्यायचं. म्हणजे याचं इनिशियल डिस्प्लेसमेंट किती घ्यायचंय, 0, कारण तो मीन पोझिशनला आहे. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते आणि पॉइंट पी च्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे, एक्स. त्यामुळं ह्याचं इंटिग्रेशन घ्याल, चं इंटिग्रेशन म्हणजे टोटल वर्क डन डब्ल्यू मिळेल. याचं इंटिग्रेशन घेताना 0 टू एक्स घ्यावं लागेल. मग 0 टू एक्स डी डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे के एक्स इंटू डी एक्स. हे एवढं तुम्हाला सोडवावं लागेल. मग हे कसं सोडवायचं आहे ते तेवढं जरा बघा. 0 टू एक्स आहे आणि के एक्स आहे, याच्यातलं के कॉन्स्टंट त्याला बाहेर घ्या. 0 टू एक्स, इथे इथे एक्स शिल्लक राहते फक्त. मग एक्सचं इंटिग्रेशन येते एक्स स्क्वेअर अपॉन 2. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला आधीच. आणि इथे येणार 0 टू एक्स. पाहिजे असलं फॉर्म्युला परत एकदा इथं सांगतोय. एक्स रेस टू एन इंटू डी एक्स याचं इंटिग्रेशन आहे एक्स रेस टू एन प्लस 1 डिव्हायडेड बाय एन प्लस 1. पॉवर 1 न वाढवायची असते. आता इथं पॉवर 1 आहे, 1 न वाढवा म्हणजे एक्स रेस टू 2 होणार. आता इथं एक्स वापरा पहिल्यांदा, त्यावेळेला एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहील. नंतर 0 वापरा म्हणजे ते 0 होईल. म्हणजे इथं पुढं काय येते ते पण बघा. एक्स स्क्वेअर अपॉन 2, पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी एक्स वापरलं मायनस, आता एक्सच्या ठिकाणी 0 वापरा, ते असेल. म्हणजे हे किती येणार, 1/2 के एक्स स्क्वेअर. त्याचं आन्सर एवढं. हे त्यांनी डायरेक्ट दिले, त्याच्या ह्या स्टेप्स आहेत, बघून ठेवा. मग हेच वर्क डन त्या पार्टिकलमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतं असं त्यांनी सांगितलं. सो धिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द पार्टिकल इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर, त्यामुळे हा फॉर्म्युला असेल. आता एक्सच्या ठिकाणी एक्सचा फॉर्म्युला काय आहे, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5 असा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा. त्याचा स्क्वेअर करायचा आहे, इथे घेतले ते एक्सच्या ठिकाणी हे वापरलं आणि त्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर असेल. परत के च्या ठिकाणी वापरले एम ओमेगा स्क्वेअर, एवढंच बदल. आता इथं कोण येते पुढं, साइन ओमेगा टी प्लस 5, याला त्यांनी म्हटलंय साइन थीटा आणि याचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर. सो पोटेन्शियल एनर्जी व्हेरीज ॲज अ साइन स्क्वेअर थीटा. मग अशी कायनेटिक एनर्जी साठी काय सांगितलं होतं, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थीटा. पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन स्क्वेअर थीटा. आता या दोघांची बेरीज करा म्हणजे तुम्हाला टोटल एनर्जी मिळेल. नाउ टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इक्वल टू इट्स कायनेटिक एनर्जी प्लस इट्स पोटेन्शियल एनर्जी. इथे घेतलेलं आहे, ही कायनेटिक एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी. मग याच्यातून तुम्ही 1/2 एम ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या. पाहिजे असलं तर इकडे घेऊया आपण ते. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर हे कॉमन घेतलं, काय शिल्लक राहील, पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस त्याच्या पुढे कोण आहे, एक्स स्क्वेअर. हे असेल, हे कॅन्सल होईल. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर एवढे येईल टोटल एनर्जी. त्याच्यातलं एम ओमेगा म्हणजेच के हे असेल. मग आता याच्यात परत आणि मॉडिफिकेशन असं केलेलं आहे की व्ही मॅक्स आपण काढलेलं आहे आधी, व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा आहे. मग याचा स्क्वेअर जर आपण केला तर हे काय येते, ए स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. मग ह्या ए स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअरला व्ही मॅक्सचा स्क्वेअर इथं वापरलं.
मग या पद्धतीनं तुम्हाला टोटल एनर्जी मिळेल. अतिशय महत्वाचं डेरिवेशन आहे. सगळे फॉर्म्युले याच्यातले व्यवस्थित तयार करून ठेवा. तर त्याच फॉर्म्युल्यावरून अजून काही कन्क्लुजन्स आहेत बघा. सिन्स m, ओमेगा and a are constants, total energy of particle at any point p is constant, that is independent of x and t. मग परत एकदा मी इथं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला लिहितोय, जरा बघून घ्या परत एकदा. त्याचा एक फॉर्म्युला असा आहे के मधला, तेच तुम्ही m आणि ओमेगा स्क्वेअर असं पण घेऊ शकता इथं. तर याच्यामध्ये व्हेरिएबल कुणीच नाही आहे, हे सगळे कॉन्स्टंट टर्म आहेत. त्यामुळे जी काही टोटल एनर्जी आहे इट इज ऑलवेज कन्झर्व्ड इन SHM, ती नेहमी कॉन्स्टंट राहते. इफ n इज द फ्रिक्वेन्सी इन SHM, ओमेगा इक्वल टू 2πn, ही व्हॅल्यू इथं वापरा. इथं दिले बघा 1/2m, ओमेगाच्या ठिकाणी 2πn, त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर. हे सोडवा, 2 चा स्क्वेअर केलं की 4 येणार, या दोन त्याला डिव्हाइड करा, इथं 2 येणार पहिल्यांदा. त्यानंतर पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर आणि m हे असेल. त्याच्यानंतर त्यांनी n ला टाइम मध्ये कन्वर्ट केलं. फ्रिक्वेन्सी म्हणजेच तुम्ही काय लिहू शकताय 1/t. n चा स्क्वेअर आहे म्हणून t चा पण स्क्वेअर केलेला आहे, चेंजेस केलेले आहेत त्या पद्धतीनं. सो टोटल एनर्जी इन SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, दिसते तुम्हाला, मास ऑफ पार्टिकल, स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड, ते पण आहे ए चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी एन चा स्क्वेअर, फोर्स कॉन्स्टंट. जर तुम्ही हे घेतलं इक्वेशन 1/2 k² तर फोर्स कॉन्स्टंट पण येतो. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द पिरियड, इथं टी स्क्वेअर दिसते बघा छेदात, त्यामुळे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर याच्यातल्या काही स्पेशल केसेस आता कन्सिडर करायच्या आहेत. ऍट मीन पोझिशन x इक्वल टू 0 अँड व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम. मीन पोझिशनला x 0 असते आणि व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. एक काम करूया, आपण यांचे फॉर्म्युले मांडूनच ठेवू, जरा सोपं जाईल. त्यामुळे ई के कायनेटिक एनर्जीसाठी 1/2m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हे असं आहे. मग मीन पोझिशनला x 0 आहे, हे 0 होईल, त्यामुळे हे निघून जाईल, एवढं शिल्लक राहील फक्त. हे बघा, हीच टोटल एनर्जी आहे. x इक्वल टू 0 पोटेन्शियल एनर्जी मध्ये वापरा. x इक्वल टू 0 वापरलं की पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होणार, 0 होणार. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल 0 होते. मग एक्स्ट्रीम पोझिशनला अजून काय कंडिशन आहे, x इक्वल टू प्लस मायनस ए. हे x इक्वल टू प्लस मायनस ए इथं वापरून बघा, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे 0 होते, म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 होणार. आणि x इक्वल टू ए इथं वापरा, पोटेन्शियल एनर्जी त्यावेळेला मॅक्सिमम मिळेल. म्हणजे हे नेमकं कसं होते बघा, तर ऍज अ पार्टिकल ऑसिलेट, ज्या वेळेला पार्टिकल ऑसिलेट होतो, एनर्जी चेंजेस बिटवीन कायनेटिक अँड पोटेन्शियल फॉर्म्स. जी काही एनर्जी आहे ती कायनेटिक आणि पोटेन्शियल मध्ये व्हेरी होते. ऍट मीन पोझिशन एनर्जी इज एंटायरली कायनेटिक, कारण टोटल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, टोटल एनर्जी आहे 1/2m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. मग ही एवढीच एनर्जी कुठल्या प्रकारची असते, कायनेटिक फॉर्मॅट असते. कुठं, मीन पोझिशन, ही पूर्णपणे कायनेटिक एनर्जी असते, तिथं पोटेन्शियल एनर्जी नसते. व्हाईल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन इट इज एंटायरली पोटेन्शियल. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी.
ऍट अदर पोझिशन्स, इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टोटल एनर्जी मध्ये काही भाग पार्टली कायनेटिक, पार्टली पोटेन्शियल, बट टोटल एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व्ड. मात्र टोटल एनर्जी नेहमी एवढीच राहते, त्याच्यात काही बदल होत नाही. त्याच्या पुढे त्यांनी एक किरकोळ कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. त्याच्यापेक्षा तो हा जो ग्राफ आहे तो ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यात त्यांनी ग्राफ मध्ये काय केले पहिल्यांदा ते बघून घेऊया, मग नंतर आणखीन एखादा दुसरा जो पॉइंट त्यांनी दिलेला आहे तो आपण बघू. त्यांनी काय केले बघा, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे पार्टिकलचं, इथं मीन पोझिशन दाखवलेली आहे. त्यानंतर इकडं एनर्जीसाठी वाय ऍक्सिस वापरलेला आहे. त्यानंतर त्याची मॅक्सिमम टोटल एनर्जी किती आहे ती त्यांनी इथं दाखवलेली आहे. जास्तीत जास्त एनर्जी एवढी असू शकते. मग मीन पोझिशनला सगळी एनर्जी कायनेटिक असते, त्यामुळे इथं पॉइंट येतो मीन पोझिशन. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. पोटेन्शियल एनर्जी इकडे आहे मॅक्सिमम, आणि मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते, ती इकडे आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते, ती इकडे येणार. तर त्यांनी कसं केलंय बघा, हा जो काय असा ग्राफ जो दाखवलाय इकडून इकडं वरती, हा आहे कायनेटिक एनर्जीचा कर्व. तो या पद्धतीने चेंज होतो. जो पोटेन्शियल एनर्जीचा कर्व आहे तो एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट आहे. इकडून इकडे येतं खाली असं, परत हे इकडून इकडं वरती जातात. त्यामुळे हा कर्व आहे, हा तो कायनेटिक एनर्जीचा आहे, आणि हा कर्व आहे पोटेन्शियल एनर्जीचा कर्व. दोघांची तुम्ही टोटल बेरीज करा कुठेही घेऊन, टोटल एनर्जी किती येते एवढी. बघा कशा पद्धतीने त्यांनी ग्राफ ड्रॉ केलेला आहे, इम्पॉर्टंट ग्राफ तयार करून ठेव. आता बाकीचं बघा काय म्हटले. आता त्यांनी असं कन्सिडर केलंय की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल आहे. एकदा इक्वेट करा. हे बघा, हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. याच्यातलं बरचसं कॅन्सल होईल, 1/2 ला 1/2 कॅन्सल, एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होईल. काय शिल्लक राहील मग, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे एक्स स्क्वेअर इकडे आणून वजा करा, ए स्क्वेअर इक्वल टू 2x स्क्वेअर येणार. मग याच्यावरून एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2 येणार. त्यामुळे एक्स इक्वल टू हे किती होणार आहे, प्लस मायनस ए डिव्हायडेड बाय √2 हे असेल व्हॅल्यू. इक्वेट करा, इक्वेशन सोडवा, येते बरोबर. याचा अर्थ हे जे डिस्प्लेसमेंट आहे ऍट एक्स इक्वल टू प्लस और मायनस ए अपॉन √2, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल होतात. आणि ते किती असणार जर दोन्ही इक्वल असतील तर, टोटल एनर्जीच्या हाफ असणार फॉर ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसेशन. आता त्यांनी आणखीन एक इक्वेशन डिस्प्लेसमेंट कन्सिडर केले, ऍट एक्स इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन 2. वापरून बघा या इक्वेशन्स मध्ये काय काय ते. पोटेन्शियल एनर्जी किती येते, टोटल एनर्जी किती येते ते फक्त काढायचं आहे त्याच्यामध्ये. तर ही एनर्जी बघूया आपण, 1-2 मिनिटं इथे जरा ही सगळी जरा जागा रिकामी करून घेतो इथली. मी काय म्हटलंय शेवटचं, ऍट एक्स इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन 2 सांगितलं. मग कायनेटिक एनर्जी किती होईल, 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असते. त्याचे किती होणार, 1/2 के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ह्याचा स्क्वेअर करायचा आहे, याचा तो स्क्वेअर येणार ए स्क्वेअर अपॉन 4.
म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन किती होईल 1/2 k 4a² मायनस a ते होणार आहे 3a²/4. 1-2 मिनिटं राहू दे तसंच त्या. त्याच्यानंतर आहे पोटेन्शियल एनर्जी. दिस इज इक्वल टू 1/2 k x². म्हणजेच 1/2 k एक्सच्या ठिकाणी a/2 प्लस मायनस घेतलं, स्क्वेअर केला की प्लसच येणार आहे. म्हणजे हे किती येईल 1/2 k a² डिव्हायडेड बाय 4 हे असेल. आता आपल्याला काय पाहिजे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधलं रिलेशन पाहिजे. मी किती काढलेलं आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. आहे का नाही बघून घ्या इथं. ह्याच्यातून फक्त मी 3 तेवढं बाहेर घेतो. बाकीच्या उरलेल्या टर्म्स पोटेन्शियल एनर्जीच्या आहेत किंवा नाहीत बघून घ्या. बघा हीच व्हॅल्यू. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इक्वल टू त्या 3 ला तेवढं पुढं ठेवा, 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी हे असं रिलेशन ते. मग टोटल एनर्जीचा जर विचार केला तर याच्यातली पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, 25% भाग पोटेन्शियल एनर्जीचा असणार. आणि त्याची तिप्पट केली की 75% भाग कायनेटिक एनर्जीचा असणार आहे. आणि या दोघांची बेरीज केली की 25 आणि 75 100% ह्या दोघांचं मिळून टोटल एनर्जी तुम्हाला मिळेल. त्यामुळे त्यांनी फक्त एक एक्झाम्पल म्हणून फक्त त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. याच्याही पेक्षा महत्वाचा आहे हा जो ग्राफ आहे तो खूप महत्वाचा आहे. टोटल एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व्ड हे त्याच्यामध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, सिंपल पेंड्युलम. इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे, आयडियल सिंपल पेंड्युलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम अशा 2 डेफिनेशन दिल्या आहेत. आयडियल सिंपल पेंड्युलम याचा अर्थ हे प्रॅक्टिसमध्ये अस्तित्वात असू शकत नाही. का असू शकत नाही ते जरा डेफिनेशन वरून समजेल तुम्हाला. इट इज डिफाइन्ड ॲज ए हेवी पार्टिकल. आधी या ठिकाणी हेवी पॉइंट मास होतं. आता तुम्हीच विचार करा, पॉइंट म्हणजे एवढा पॉइंट असू शकतो. मग आता हा हेवी कसा असेल, कारण हा एवढासा पार्टिकल असेल तर तो वजनाला हलका असेल. पण हेवी पार्टिकल सस्पेंडेड फ्रॉम ए रिजिड सपोर्ट बाय ए मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल पाहिजे, फ्लेक्झिबल पाहिजे, पण मासलेस पाहिजे. मग मासलेस स्ट्रिंग असणं पण शक्य नाही. त्यामुळे हे आयडियल थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकल नाही. मग प्रॅक्टिकल मध्ये काय बदल केलाय, ए प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम इज डिफाइन्ड ॲज ए स्मॉल हेवी डेन्स स्पियर. त्याला बॉब म्हणतात. स्मॉल असेल, हेवी असेल, त्याची डेन्सिटी जास्त असेल असा स्पियर, त्याला बॉब म्हणायचा आहे. सस्पेंडेड बाय ए लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. लाईट, वजनाला हलके असलेले आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे स्ट्रेच न होणारं, एक्सटेंड न होणारं अशा स्ट्रिंगनं त्याला सपोर्ट केलेलं असेल. तो लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आता सिंपल पेंड्युलमची लेंथ किती घ्यायची, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब, दॅट इज पॉइंट ऑफ ऑसिलेशन, इज कॉल्ड लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. म्हणजे ह्याचं जिथं तुम्ही रिजिड सपोर्टला त्याला बांधलेलं असेल, इथं आहे बघा डायग्राम, इथं रिजिड सपोर्ट आहे या ठिकाणी. तर हा पॉइंट घ्यायचा आणि याचा सेंटर ऑफ मास घ्यायचा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घ्यायचा, तो इथं असेल. हे डिस्टन्स मेजर करायचं.
परत एकदा लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन, तो इथं आहे पॉइंट, अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब, सांगितलंय मग अशी कुठं आहे ते. इट इज कॉल्ड लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. डिस्टन्स तसं मेजर करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तेच डिस्टन्स इथं त्यांनी यल न दाखवले बघा, म्हणजे इथून इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे सेंटर पर्यंतच, हे लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम, त्याला त्यांनी कॅपिटल यल इथं लिहिलेलं आहे. आता त्याच्या पुढचा पॉइंट बघूया. सिंपल पेंड्युलम परफॉर्म्स लिनियर एसएचएम. सिंपल पेंड्युलम लिनियर एसएचएम परफॉर्म करतं हे सिद्ध करायचं आहे. हाच प्रश्न याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, आणि याचा जो फॉर्म्युला मिळतो त्याच्यावरती प्रॉब्लेम्स पण परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे हे व्यवस्थित करा. अतिशय सोपा पॉइंट आहे, पण व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. Assume that initially pendulum is in equilibrium position, that is OA. इथं आहे बघा, ही आहे अशी व्हर्टिकल पोझिशन, इथं ए दिसते बघा, OA. तो इथं रेस्ट पोझिशनला आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. If now pendulum is displaced through a small angle theta called angular amplitude and released, it oscillates about mean position. आता या पेंड्युलमला एका स्मॉल अँगल मधून डिस्प्लेस करायचं आहे, थीटा, थ्रू ए स्मॉल अँगल थीटा. स्मॉल हा शब्द त्यातला महत्वाचा. तर तो काय होईल, या इथपर्यंत येईल बी पर्यंत, आणि तो परत असा ऑसिलेट व्हायला लागतो. इकडल्या बाजूला पोझिशन बी दाखवलेली आहे, इकडल्या बाजूला पोझिशन सी दाखवलेली आहे. एम इक्वल टू मास ऑफ बॉब, एल इक्वल टू लेंथ ऑफ पेंड्युलम, त्याचं मास एम कन्सिडर केलेलं आहे. इन डिस्प्लेस्ड पोझिशन, दॅट इज एक्स्ट्रीम पोझिशन, टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब आर. याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला फोर्स आहे ते म्हणजे त्याचं वेट एम जी, ते इकडं आहे, आणि दुसरा फोर्स म्हणजे टेन्शन इन द स्प्रिंग, इथं दाखवलेलं आहे. त्याला टी डॅश घेतलंय, टाइमला नंतर आपण कॅपिटल टी घेणार. तर हे दोन फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट होतात. पहिलं, इट्स वेट एम जी विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, अँड फोर्स टी डॅश ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग अँड ऍक्टिंग अलॉंग द स्ट्रिंग. At extreme positions, there should not be any net force along the string. एक्स्ट्रीम पोझिशनला स्ट्रिंग मध्ये नेट इतर कोणताही फोर्स, नेट फोर्स असता कामा नये. द कंपोनंट ऑफ एम जी कॅन ओनली बॅलन्स द फोर्स ड्यू टू टेन्शन. आता इथे काय करायचं, हा अँगल थीटा आहे, हा पण अँगल थीटा होणार. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, ही लाईन फक्त पुढे वाढवा, बी पासून इकडं पुढं इकडं वाढवलेलं आहे असं, इथे एक येणार. त्यानंतर इकडून इकडे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा, तो असा येईल. बघा लक्षात येते का? मग जरा जास्त गोंधळ होत असेल तर मी हे काढून टाकतो, म्हणजे मग बऱ्यापैकी इथे लक्षात येते. तर हा अँगल थीटा आहे, म्हणजे हा पण थीटा असणार, कारण ही लाईन ओ ए आणि ही एम जी ची लाईन बघा, दे आर पॅरलल टू इच अदर. मग ही जी लाईन आहे टेन्शनची किंवा स्ट्रिंगच्या लेंथची, ही जर ओ बी लाईन जर तुम्ही बघितलं तर ती त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. मग हा अँगल थीटा असेल इथं, तर हा पण थीटा आहे ना, करेस्पॉन्डिंग अँगल्स. मग हा एम जी आहे, एम जीच्या थीटाच्या शेजारचा कंपोनंट तो येणार एम जी कॉस थीटा. हा थीटा आहे तर हा पण थीटा येणार, इथं अँगल थीटा येणार. थीटाच्या समोरचा हा छोटासा कंपोनंट, तो काय येणार, एम जी साइन थीटा येणार. कंपोनंट्स बघा सगळ्यात महत्वाचे पहिले. मग या टी डॅशला हा एम जी कॉस थिटा बॅलन्स करतो, मात्र एम जी साइन थिटाला बॅलन्स करणार कुणीही नाही. हा फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. बघा कशा पद्धतीने आहे ती. त्यामुळे तो रिस्टोरिंग फोर्स म्हणून ऍक्ट होतो.
एक मिनिट, मी फक्त डायग्राम तेवढी पलीकडे घेतो. The weight mg can be resolved into two components. दोन components सांगितलेले आहेत आता आपण. mg cos theta along the string, it is balanced by the tension t dash, ते पण सांगितले. mg sin theta is perpendicular to the string and it acts as a restoring force on mass m and tries to restore the bob to equilibrium position. हा जो mg sin थीटा आहे तो जरा तेवढा परत एकदा काळजीपूर्वक बघून घ्या कसा आहे ते. त्याला जरा थोडस मोठं करून घेतो एकदम. हा mg sin थीटा या डिरेक्शन मध्ये आहे. इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, म्हणजे हा रिस्टोरिंग फोर्स म्हणून ऍक्ट होतो. डिस्प्लेसमेंट इकडे आहे आणि फोर्स याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. किंवा हा थीटा इकडं आहे या दिशेमध्ये, इथं दाखवतो. थीटाची डिरेक्शन अशी आहे आणि फोर्सची डिरेक्शन अशी आहे. मीन्स दे आर अपोजिटली डिरेक्टेड. म्हणून त्यांनी इथं काय केलेलं आहे, रिस्टोरिंग फोर्स तर हा आहेच, कारण तो बॉबला इकडे मीन पोझिशन कडे आणतोय. शिवाय डिरेक्शन्स अपोजिट आहेत, त्यामुळे रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू एफ इक्वल टू मायनस mg साइन थीटा असं घेतलेलं आहे. Negative sign shows that direction of force is opposite to direction of displacement of bob. हे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते, तर हा रिस्टोरिंग फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट ऑफ बॉब दे आर अपोजिटली डिरेक्टेड. या पद्धतीनं त्याचे कन्क्लुजन्स त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊयात आपण. डायग्राम आता रिड्यूस करून ठेवतो इकडे बाजूला, लागले तर बघू परत. सिन्स थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा किती घ्यायचं बघा, लेस दॅन 10 डिग्री. साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा, लक्षात ठेवा. थीटा ज्या वेळेला व्हेरी स्मॉल असतो आणि मेजर्ड इन रॅडियन असतो, त्यावेळेला साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा हे वापरावं लागतं बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये. मग ह्या साइन थीटाच्या ठिकाणी फक्त थीटा घ्या. आता परत एकदा डायग्राम कडे येऊया, कारण त्या डायग्राम मधून तुम्हाला थीटा मिळणार आहे. जरा बघा बरं, इथं थीटा आहे या ठिकाणी, ही समोरची बाजू, हा आहे एक्स आणि ही रेडियस आहे एल. इकडे घ्या किंवा इकडे. मग अँगल इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आर्क डिव्हायडेड बाय रेडियस. म्हणजेच थीटा इक्वल टू एक्स अपॉन कॅपिटल एल. थीटाच्या समोरची बाजू म्हणजे आर्क आणि रेडियस एल आहे, इथे घेतले बघा. ठीक आहे, मग याच्यावरून थीटा इक्वल टू एक्स अपॉन एल ही व्हॅल्यू इथं वापरा. म्हणजे मग फॉर्म्युला असं होईल, एफ इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल असेल. बघा समजतंय का. Since m, g and l they are constant, force is directly proportional to minus x. Thus, for small displacement, restoring force is directly proportional to displacement and is oppositely directed. Negative sign तेच सांगते तुम्हाला. रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, बोथ आर अपोजिटली डिरेक्टेड. Hence, the bob of a simple pendulum performs linear SHM for small amplitudes. त्यामुळे हा सिंपल पेंड्युलम जो आहे किंवा त्याचा बॉब आहे तो लिनियर SHM परफॉर्म करतो, कारण ही कंडिशन लिनियर SHM ची कंडिशन आहे. आता त्याचा टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन वापरावं लागेल, जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इम्पॉर्टंट आहे. हे आपण आधी व्हेरीफाय करून ठेवलेलं आहे, चेक करून बघा. त्याच्यात काय पाहिजे मला बघा बरं. टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, 2 पाय अपॉन ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे. आता हा मगाचा फॉर्म्युला आत्ताच आपण जो सिद्ध केलेला होता तो, याच्यात फोर्सच्या ठिकाणी वापरा मास इंटू ऍक्सलरेशन. याच्यातलं मासला मास कॅन्सल होईल, म्हणजे इक्वेशन असेल
आता ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट पाहिजे, म्हणजे हे एक्स इकडे घ्या डिवायडेड बाय मध्ये आणि फक्त मॅग्निट्यूड घ्या. मग फक्त मॅग्निट्यूड जर घेतले, बघा इथं एवढं केलेलं आहे तयार, इथून पुढं मॅग्निट्यूड घेतले, ते एकत्र आलेलं आहे ते थोडं वेगळं करून घ्या. देअरफॉर ए अपॉन एक्स इक्वल टू जी अपॉन एल येते. मग ही व्हॅल्यू इथं छेदात वापरायची, म्हणजे कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय डिव्हायडेड बाय ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी जी अपॉन एल येणार, ते एल वरती जाईल आणि इक्वेशन असेल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमचा पिरियड या फॉर्म्युलानं फाइंड आउट करता येतो. अतिशय महत्वाचं डेरिवेशन, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्यातले काही ऍझम्पशन्स बघून घ्या सिंपल पेंड्युलम साठी. Amplitude of oscillations is very small, at least 20 times smaller than the length. सिंपल पेंड्युलमची जी लेंथ आहे त्याला डिव्हायडेड बाय 20 करायचं आणि तेवढी त्याची अँप्लिट्यूड ठेवायची. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लार्ज. स्ट्रिंगची लेंथ जास्त ठेवा. ड्युरिंग ऑसिलेशन्स द बॉब मूव्स अलॉंग ए सिंगल व्हर्टिकल प्लेन. तो बॉब एकाच प्लेन मध्ये मूव्ह झाला पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स एन ऑफ द सिंपल पेंड्युलम इज गिवन. त्याचा फक्त व्यस्त करा, इथं आहे टाइम पिरियड, त्याचा रेसिप्रोकल करा, हे इक्वेशन तुम्हाला मिळते, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. आता या टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यावरून त्याचे काही लॉज आहेत, करून ठेवा व्यवस्थित. जे काय दिसतंय तेच मांडायचं इथं. फॉर्म्युला तर तयार आहे. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम अँड स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल. जे दिसतंय तेच मांडायचं, वेगळं काही करायचं नाहीये. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम अँड स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्याच्यानंतर याच्यात कुठेही तुम्हाला स्मॉल एम दिसत नाही, याचा अर्थ पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड अपॉन इट्स मास. मासवरती अवलंबून दिसत नाही. त्याची जी काय अँप्लिट्यूड आहे ती पण दिसत नाही. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड अपॉन अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स प्रोव्हाइडेड दॅट अँप्लिट्यूड इज स्मॉल. आता अँप्लिट्यूड स्मॉल असेल, स्मॉल पाहिजे, तशा परिस्थितीमध्ये हे आहे. This law is called as a law of isochronism. या लॉला लॉ ऑफ आयसोक्रोनिझम असं पण म्हणतात. मग हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी इझिली त्या ठिकाणी मांडू शकता, काही विशेष त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सेकंड पेंड्युलम. त्या नावातच आहे सेकंड फॉर टू. ए सिंपल पेंड्युलम हुज पिरियड इज 2 seconds इज कॉल्ड ॲज सेकंड्स पेंड्युलम. त्यामुळे हा सेकंड शब्द जो आहे तो 2 साठी आहे, माहिती असू दे. फॉर ए सेकंड पेंड्युलम टी इक्वल टू 2. मग हे टी इक्वल टू 2 याच्यात वापरा. इथं इथं वापरले, हे 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजेच हे असं होणार 1 इक्वल टू पाय इंटू स्क्वेअर रूट मध्ये एल एस अपॉन जी एन. स्क्वेअरिंग बोथ साइड करा. स्क्वेअरिंग बोथ साइड केलं की इथं 1 येणार, इथं पाय स्क्वेअर येणार, याचं स्क्वेअर रूट निघून जाईल. मला याच्यावरून एल एस पाहिजे आहे. लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम हे जी इकडं अंशात येईल, डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. या पद्धतीनं सेकंड पेंड्युलमची लेंथ तुम्हाला मिळेल. सिंपल एकदम, काय अवघड नाही आहे जास्त. बघा इथे घेतले तेच. त्यामुळे तुम्हाला जर जी ची व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेकंड पेंड्युलम जो आहे त्याची लेंथ तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन कोनिकल अँड सिंपल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम झालेला आहे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये. बघा काय काय म्हटलेलं आहे. कोनिकल पेंड्युलम मध्ये ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. ट्रॅजेक्टरी ही अशी असते, असं फिरत असतो, ते प्लेन पण हॉरिझॉन्टल असतं. इथं मात्र ह्या दोनही गोष्टी व्हर्टिकल असतात.
कायनेटिक एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट असतात. इथं मात्र कॉन्स्टंट नसतात, दे आर इंटर कन्व्हर्टेड आणि त्यांची सम कॉन्स्टंट असते म्हणजे टोटल एनर्जी. हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ फोर्स ड्यू टू टेन्शन इज नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. इथं सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टल कंपोनेंट असतो. इथं टँजेन्शियल कंपोनेंट ऑफ वेट इज द गव्हर्निंग फोर्स फॉर एनर्जी कन्व्हर्शन ड्युरिंग मोशन. इथं टँजेन्शियल कंपोनेंट आहे वेटचा. डायग्राम काढा, डायग्राम मध्ये तुम्हाला हे सगळे कंपोनेंट्स व्यवस्थित दिसतील. टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये पण फरक आहे, इथं कॉस थिटा येते, तसं इथं येत नाही. त्याच्या पुढं स्ट्रिंग ऑलवेज मेक्स ए फिक्स्ड अँगल विथ हॉरिझॉन्टल अँड कॅन नेव्हर बी हॉरिझॉन्टल. एक सांगितले बघा तुम्ही, स्ट्रिंग नेहमी एक फिक्स्ड अँगल करेल, कधीच ते हॉरिझॉन्टल स्वतः हॉरिझॉन्टल होणार नाही. With large amplitude, string can be horizontal at some instant. जर अँगल वाढवला विथ लार्ज अँप्लिट्यूड, साहजिकच त्यावेळी तो अँगल वाढणारच आहे. मात्र तशा परिस्थितीत तो सिंपल पेंड्युलम किंवा तो लिनियर एसएचएम परफॉर्म करेल का, ही शंकाच आहे. तो लिनियर एसएचएम परफॉर्म करणार नाही, कारण विथ व्हेरी स्मॉल अँप्लिट्यूड इट परफॉर्म्स लिनियर एसएचएम. कंपॅरिझन केले, बघून ठेवा. For both types, stretching of string and energy spent for it is ignored. स्ट्रिंगचं स्ट्रेचिंग, एक्सटेन्शन म्हणा किंवा एनर्जी ही इग्नोर केलेली आहे. बट स्ट्रिंग इज ऑलवेज स्ट्रेच्ड, अदरवाइज इट विल नेव्हर हॅव टेन्शन. मात्र स्ट्रिंग स्ट्रेच होतेच, त्याशिवाय टेन्शन तिथं क्रिएट होत नाही, एक्सेप्ट ऍट एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ सिम्पल पेंडुलम, कारण तिथे त्याचं स्पीड 0 होतं. त्यामुळे ते सोडून बाकी सर्व ठिकाणी टेन्शन असते. ऑल्सो नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस लाईक एअर रेजिस्टन्स आर निग्लेक्टेड. बाकीचे जे काही नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत त्यांना निग्लेक्ट केलेलं आहे. दिलाय त्यांनी डिफरन्स, बघून घ्या. अजूनपर्यंत काही परीक्षेमध्ये कधी विचारलेला नाही आहे यांच्यातला डिफरन्स, तरी पण बघून ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे अँग्युलर एसएचएम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. तर लिनियर एसएचएमचा पार्ट संपलेला आहे, तर आपण आलोय अँग्युलर एसएचएम कडे. इथे दाखवलेलं आहे बघा. कन्सिडर ए मेटॅलिक डिस्क अटॅच्ड सेंट्रली टू ए थिन वायर हँगिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. ही मेटॅलिक डिस्क आहे, त्याचा सेंटरला वायर जोडून ती रिजिड सपोर्टला जोडलेली आहे. इफ द डिस्क इज slightly twisted about the axis along the wire and released, it performs a rotational motion partly in clockwise and partly in anti-clockwise sense. याला जर आपण एका अपोजिट डिरेक्शन मध्ये, जर समजा मी असं त्याला पहिल्यांदा असं फिरवलं, सोडून दिलं, काय होईल, ते एकदा इकडं मूव्ह होईल, परत इकडं मूव्ह होईल. बरोबर आहे का बघा. ह्या दोन्ही दिशेमध्ये त्याचे मोशन स्टार्ट होईल. त्याला त्यांनी काय म्हटलंय, पार्टली इन अँटी क्लॉकवाईज, पार्टली इन क्लॉकवाईज. म्हणजे जसा पेंड्युलम असा ऑसिलेट व्हायचा, सिंपल पेंड्युलमचा मार्ग, तसं हे काय होते, एकदा इकडं पूर्ण सर्क्युलर फॅशन मध्ये ते मूव्ह होणार. एकदा ते इकडून इकडं मूव्ह होईल, एकदा इकडून इकडं मूव्ह होईल, असं होईल. इथला पाथ स्ट्रेट लाईन पाथ आपण कन्सिडर केलाय, इथला पाथ जो आहे तो पूर्णपणे सर्क्युलर किंवा कर्वड पाथ असेल. सच ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज अँग्युलर ऑसिलेशन्स ऑर टॉर्शनल ऑसिलेशन्स. नाव बघा काय आहे ते. अशा प्रकारची जी ऑसिलेशन्स आहेत त्यांना अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा टॉर्शनल ऑसिलेशन्स असं म्हटलेलं आहे. Now this motion is governed by restoring torque in wire. इथं जी वायर आहे ती वायर त्याची ओरिजिनल पोझिशन मिळवायचा प्रयत्न करते, त्यामुळे तिथं रिस्टोरिंग टॉर्क जनरेट होतो, विच इज ऑलवेज अपोजिट टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. साहजिकच तुम्ही ज्या अँगल मधून त्या डिस्कला रोटेट कराल त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये तो रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो. If magnitude of torque is directly proportional to the corresponding angular displacement. इथं काय पाहिजे, रिस्टोरिंग टॉर्क
आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे. शिवाय ते एकमेकांना अपोजिट आहेत म्हणून इथं मायनस साइन येणार. मग त्याला त्या मोशनला काय म्हणायचं, धिस मोशन इज कॉल्ड ॲज अँग्युलर एसएचएफ असे. मग त्याचं इक्वेशन असं तयार होईल. तिथं परत एक कॉन्स्टंट घ्या सी. मग हा सी म्हणजेच काय येते बघा, थिटाने इकडे डिव्हाइड करा म्हणजे टॉर्क आणि थिटा यांचा रेशो आहे. मग ते काय म्हटले त्यांनी, दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सी इज कॉल्ड रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. त्यानंतर हे आपलं नेहमीच आय इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया, देन टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी, टॉर्क इक्वल टू आय अल्फा. टॉर्कचं पहिलं इक्वेशन मायनस सी थिटा. ह्या दोघांच्या डाव्या बाजूस सेम, उजव्या बाजूस सेम इक्वेट करून घ्या. ते मायनस अलीकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस होईल. त्याच्यानंतर अल्फाचं इक्वेशन वापरा. याचं रिलेशन कशा पद्धतीने आहे बघा, थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, मग डी थिटा अपॉन डी टी म्हणजे ओमेगा येणार अँग्युलर व्हेलॉसिटी, मग डी ओमेगा अपॉन डी टी म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा येणार. मग डी अपॉन डी टी ओमेगाच्या ठिकाणी वापरा डी थिटा अपॉन डी टी. मग ही थिटाची ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे तुम्हाला अल्फासाठी मिळेल आणि हीच व्हॅल्यू इथं वापरली आहे अल्फाच्या ठिकाणी. सी थिटा ॲज इट इज हे असं इक्वेशन. हेच त्याचं डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएफ. आता या इक्वेशन वरून त्यांनी परत अल्फा काढून घेतलेला आहे बघा. हा ह्याला काय करायचं पाहिजे असेल तर आपण याला सोडूया, इथलं काढून घेतोय मी जरा. हे इक्वेशन आहे. अल्फा म्हणजेच ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे किंवा इथनं काढता येईल काय बघा बरं. आय इंटू अल्फा इक्वल टू, हे बघा इथे इक्वेशन आहे मायनस सी इंटू थिटा. त्याच्यावरून अल्फा इक्वल टू मायनस सी थिटा डिवायडेड बाय आय हे असेल. ह्याच्यातलं सी आणि आय हे कॉन्स्टंट आहेत, त्यामुळं अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा होईल. तेच त्यांनी इथं पुढे दिले. सिन्स सी अँड आय आर कॉन्स्टंट, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा is directly proportional to theta and its direction is opposite to that of angular displacement. Negative sign आहेच तिथं. Hence this oscillatory motion is called as angular SHM. त्यामुळं अँग्युलर SHM मध्ये एकतर हे पाहिजे किंवा लिनियर एसएचएम मध्ये काय होतं, रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स और ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. मग फोर्सच्या ऐवजी टॉर्क घ्या, लिनियर ऍक्सेलरेशनच्या ऐवजी अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्या, डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्या. एवढे चेंजेस करायचं तुम्ही, डायरेक्ट लिनियर एसएचएम मधून अँग्युलर एसएचएम मध्ये येत आहे. मग इथे डेफिनेशन पण तशीच दिलेली आहे बघा. अँग्युलर एसएचएम इज डिफाइन्ड ॲज ऑसिलेटरी मोशन ऑफ ए बॉडी in which the torque or angular acceleration is directly proportional to angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. हे जे आता दोन फॉर्म्युले आपण मांडले प्रोपोर्शनलचे, तेच फक्त शब्दात मांडायचे. अँग्युलर एसएचएम इज अनालोगस, अनालोगस म्हणजे सिमिलर टू लिनियर एसएचएम. त्यामुळे याचा टाइम पिरियड सुद्धा याच पद्धतीनं फाइंड आउट करतं. मगाशी वापरलं होतं, मगाशी आपण फक्त ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट एवढंच घेतलं होतं. आता ऍक्सेलरेशनच्या आधी अँग्युलर शब्द टाका, डिस्प्लेसमेंटच्या आधी सुद्धा अँग्युलर शब्द टाका. हाच फॉर्म्युला पुढं टाइम पिरियडसाठी वापरायचा आहे. नेक्स्ट पॉइंट बघा,
magnet vibrating in uniform magnetic induction performs FHM. मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, तो या पद्धतीनं ऑसिलेट होतोय, तर तिथं अँग्युलर SHM परफॉर्म होते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे सुद्धा डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे आणि हे खूप सिंपल आहे. इफ ए बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड in the plane of a uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to the direction of the field. या डिरेक्शन ऑफ फील्डला पॅरलल हा मॅग्नेट राहतो. म्हणजे जर समजा मी इथं मॅग्नेट जर काढायचं जर ठरवला, तर हा मला असा दाखवावा लागेल. तो रेस्ट पोझिशनला असा येऊन थांबेल. बघा समजतंय का? मग त्याला काय केलंय, या मीन पोझिशन पासून त्याला डिस्प्लेस केलंय, त्यामुळे हिथं अँगल थिटा दाखवला. तर मी हे जे काढलेलं आहे ते सॉरी, तर या मीन पोझिशन पासून त्याला डिस्प्लेस केलेलं आहे थ्रू अँगल थिटा. तर थिटा दाखवलेला आहे आणि त्याला रिलीज करायचं. If it is given a small angular displacement theta about an axis through its center and perpendicular to itself and to the field, त्याला परपेंडिक्युलर आणि फील्डला परपेंडिक्युलर अशा एक स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर त्याला आपण त्या ठिकाणी दिलं, इट परफॉर्म्स अँग्युलर ऑसिलेशन्स ॲज शोन. हे एवढं सगळं सांगण्यापेक्षा इफ इट इज given a small angular displacement as shown in the figure, it will start performing oscillation. एवढं सांगा फक्त, बाकीच काही जास्त विषय वाढवत बसायचं नाही. Assume that mu equal to magnetic dipole moment, ते म्यू कन्सिडर केलंय. बी मॅग्नेटिक फील्ड घेतलेलं आहे. इन डिफ्लेक्टेड पोझिशन हे रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट्स ऑन द मॅग्नेट. याच्यावरती एक रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो, विच ब्रिंग्स इट बॅक टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. हा जो टॉर्क त्याच्यावरती ऍक्ट होतोय तो त्याने डायरेक्ट घेतलेला आहे. बघा इथे एक फोर्स आहे या दिशेमध्ये, तेवढाच फोर्स इकडे ऍक्ट होतोय अपोजिट डिरेक्शन मध्ये, आणि या दोघांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ते इथं आहे. आणि मग त्यांनी तो टॉर्क तिथं सांगितलेला आहे, मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क इक्वल टू म्यू इंटू बी इंटू साइन थिटा. असा सेम फॉर्म्युला तुम्हाला 11वी मध्ये आहे. काही जण त्याला असं पण घेतात एम बी साइन थिटा. ह्या एम च्या ऐवजी इथं म्यू घेतलेला आहे. इफ धिस थिटा इज व्हेरी स्मॉल, साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा, त्यामुळे इक्वेशन असं होईल. Now for clockwise angular displacement, बघा तर थिटा आणि टॉर्क अपोजिटली डिरेक्टेड आहेत हे सांगण्यासाठी. फॉर क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, रिस्टोरिंग टॉर्क इज इन अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन. त्यामुळे इथं फक्त काय केलेलं आहे, एक्स्ट्रा मायनस साइन घेतलेला आहे आणि टॉर्क इक्वल टू आय अल्फा हे पण त्या ठिकाणी घेतले. आय मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि अल्फा अँग्युलर एक्सेलरेशन आहे. इथं पाहिजे असेल तर डिरेक्शनचा विचार करायचा असेल तर बघा अशा पद्धतीनं होणार आहे. तुम्ही जर याला इकडून इकडं मूव्ह केलं म्हणजे थिटा तो या दिशेत असेल तर टॉर्क असा ऍक्ट होतो, टॉर्क त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. त्यामुळे टॉर्क आणि थिटा बोथ आर अपोजिटली डिरेक्टेड. आता याच्यातलं पुढं त्याचा पॉइंट बघा कशा पद्धतीने केलेलं आहे त्याने. टॉर्क इक्वल टू आय अल्फा, मगाचं इक्वेशन शेवटी कुठं आहे बघा, टॉर्क इक्वल टू आय अल्फा आणि मायनस म्यू इंटू बी इंटू थिटा. ते मी इथे घेतो.
इक्वेशन. याच्यावरून अल्फा इक्वल टू हे आय इकडे घ्या. मग इथं अल्फा आणि मायनस थिटा या इक्वेशन वरून अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. That is, angular acceleration is directly proportional to angular displacement and directed opposite to angular displacement. मग ही डेफिनेशन आहे अँग्युलर एसएचएम ची. हेन्स द मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर एसएचएम. हे असेल. आता फक्त मॅग्नेट्यूड घेतोय त्यावेळेला हे असेल. त्याच्यातलं थिटा इकडे घेतलंय छेदामध्ये, त्यामुळे अल्फा अपॉन थिटा दॅट इज अँग्युलर ऍक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ती व्हॅल्यू एवढी येईल आणि तीच व्हॅल्यू इथं वापरायची आहे. म्हणजे अल्फा अपॉन थिटाच्या ठिकाणी त्याचं काय केलं त्यांनी, इथं छेदामध्ये येते त्याला त्यांनी वरती घेतलं, थिटा अपॉन अल्फा केलं. ह्याच्यावरून थिटा अपॉन अल्फा म्हणजे काय येणार, आय डिव्हायडेड बाय म्यू इंटू बी. असं बघा, लक्षात येते. हा त्याचा पिरियड. इथं त्याचं डेरिव्हेशन संपते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डॅम्पड ऑसिलेशन्स. हे काय बघा, इफ एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ एन ऑसिलेटर is reduced by application of an external force, oscillator and its motion are said to be damped. जर ऑसिलेशनची एम्प्लिट्यूड हळूहळू कमी होत असेल ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, तुम्ही सिंपल पेंड्युलम घेतला, एका बाजूला तो बॉब ओढून त्याला सोडून दिला, ऑसिलेशन स्टार्ट होतं. पण हळूहळू त्या ऑसिलेशनची एम्प्लिट्यूड कमी व्हायला लागते. अशा ऑसिलेशन्सना म्हणतात डॅम्पड ऑसिलेशन. The periodic oscillations of gradually decreasing amplitude are called damped harmonic oscillations. असे ऑसिलेशन्स की ज्याची एम्प्लिट्यूड हळूहळू कमी 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 होत जाते, त्यांना डॅम्पड हार्मोनिक ऑसिलेशन्स म्हणतात. अँड द ऑसिलेटर इज कॉल्ड ॲज डॅम्पड हार्मोनिक ऑसिलेटर. त्या ऑसिलेटरला डॅम्पड हार्मोनिक ऑसिलेटर असं म्हणतात. मग सेम अशाच प्रकारचा एक आयडियल डॅम्पड ऑसिलेटर इथे दाखवलेला आहे. ही डायग्राम आहे. A block of mass m oscillates vertically on a spring with spring constant k. या पद्धतीने स्प्रिंग आहे, पुढे ब्लॉक लावलेला आहे. A rod extends from the block to the vein immersed in a liquid. इथं ते व्हेन आहे, याला व्हेन म्हणतात. त्याला ते ब्लॉक पुढे जोडलेला आहे. मग जर समजा हे लिक्विड इथं नसतं आणि ह्याला व्हेनला जर मी खाली ओढलं आणि सोडलं तर काय होईल, इट विल स्टार्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल ऑसिलेशन. आणि अगदी इझिली ते ऑसिलेट होईल ड्यू टू स्प्रिंग. पण हेच जर खाली आपण लिक्विड ठेवलं आणि त्या लिक्विड मध्ये जर हे व्हेन ठेवलं तर मग मात्र लिक्विड काय करेल, त्याला सहजासहजी ऑसिलेट होऊन देणार नाही, किंवा त्याच्यावरती ड्रॅगिंग फोर्स त्याच्यावरती एक्सर्ट करेल. बघा काय म्हटलं, when the vein moves up and down, the liquid exerts a drag force on the complete oscillating system. हे लिक्विड या पूर्ण सिस्टम वरती ड्रॅगिंग फोर्स एक्सर्ट करेल. The mechanical energy of the block spring system is transferred to thermal energy of the liquid and the vein. ह्या स्प्रिंग मुळे आणि इथं दिलेल्या एनर्जीमुळे जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी ह्या व्हेनला आणि ह्या लिक्विडला ट्रान्सफर केली जाईल थर्मल एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये. हेन्स एनर्जी ऑफ द ब्लॉक स्प्रिंग सिस्टम डिक्रीजेस. त्यामुळे ब्लॉक आणि स्प्रिंग यांची ही जी सिस्टम आहे त्यांची एनर्जी डिक्रीज होते. ती एनर्जी ह्या व्हेनला आणि लिक्विडला मिळते, थर्मल एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये मिळते असं त्यांनी सांगितलं. द डॅम्पिंग फोर्स एफ डी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ द सराउंडिंग मीडियम. तिथं काय सराउंडिंग मीडियम आहे त्याच्यावरती तो डॅम्पिंग फोर्स अवलंबून असतो. अँड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड व्ही ऑफ द व्हेन अँड ब्लॉक. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही असतो.
आता ते त्याला अपोज करते म्हणून इथं मायनस साईन घेतले. बी हा डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट एफ डी अपोजेस द व्हेलॉसिटी. द फोर्स ऑन द ब्लॉक फ्रॉम द स्प्रिंग. स्प्रिंगमुळे ऍक्ट होणारा फोर्स कोणता आहे, तर तो एवढा असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ब्लॉक इज निग्लिजिबल. तो निग्लिजिबल कन्सिडर केलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू डॅम्पिंग फोर्स अँड फोर्स ड्यू टू स्प्रिंग. मग टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन द मास ऍट एनी टाइम टी इज गिव्हन बाय, एवढा असेल तो फोर्स. त्या दोन्हीच्या व्हॅल्यूज तिथं वापरा. मग इकडे घेतलेलं आहे मास इंटू ऍक्सेलरेशन, हे मायनस बी व्ही, हे मायनस के एक्स, ते अलीकडे घ्या, हे असेल. मग एम तसंच ठेवा, मास बी आणि के तसेच ठेवायचे. ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, व्हीच्या ठिकाणी डी एक्स अपॉन डी टी, आणि हे एक्स, या पद्धतीने. द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 हे सोडवायचं आहे. हे काय कसं सोडवायचं तुम्हाला नाहीये. describes the motion of the block under the action of damping force which is proportional to the speed. हे त्यांनी सोडवलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांनी असं सांगितलेलं आहे की या ब्लॉकची जी काही मोशन आहे ती प्रोपोर्शनल टू स्पीड आहे. त्याचं सोल्युशन बघा, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असं मिळतं बघा. हे कसलं इक्वेशन आहे, त्याची जी एम्प्लिट्यूड आहे ती एवढी आहे, ए इंटू ई रेस टू मायनस बी टी अपॉन ट्वाइस एम. एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स. This amplitude decreases with time exponentially as shown in the figure. इथं डायग्राम तर काही इथं नाहीये, आपण तयार करू डायग्राम इथं. हे ऑसिलेशन सुरुवातीला एम्प्लिट्यूड जास्त असते आणि नंतर ही एम्प्लिट्यूड या पद्धतीने डिक्रीज होत जाते. हा जो काही असा स्लोप आहे याला एक्सपोनेन्शियल असं म्हणतात. The term cos omega dash t plus phi, the term shows that the motion is a periodic and is SHM. ही सुद्धा मोशन पिरियडिक आहे आणि SHM आहे. त्याच्यातलं परत ओमेगा डॅश त्यांनी फाइंड आउट केलेला आहे, त्याचा फॉर्म्युला असा आहे आणि त्याच्यावरून टाइम पिरियड फाइंड आउट केलेला आहे. इथं ओमेगा डॅश साठी ही व्हॅल्यू इथं वापरली. जेवढं शक्य आहे तेवढे फॉर्म्युले तुम्ही तयार करून ठेवा. Thus damping increases the period, slows down motion and decreases the amplitude. त्यामुळं इथं काय होतं, या डॅम्पिंग मुळे पिरियड वाढतो कारण मोशन स्लो होते आणि एम्प्लिट्यूड हळूहळू कमी 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 होत जाते. नेक्स्ट पॉइंट आहे फ्री ऑसिलेशन्स, फोर्स्ड ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स. मग फ्री ऑसिलेशन्स मध्ये काय बघा, if an object is allowed to oscillate or vibrate on its own, it does so with its natural frequency called as free oscillation. एखाद्या बॉडीला जर तुम्ही ऑसिलेट किंवा व्हायब्रेट केलं तर ती बॉडी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होते, त्याला फ्री ऑसिलेशन्स म्हणतात. नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ एनी बॉडी डिपेंड अपॉन इट्स मटेरियल, साईज ऑर डायमेन्शन्स ऑफ द बॉडी. ही नॅचरल फ्रिक्वेन्सी त्याच्या मटेरियल, साईज किंवा डायमेन्शन वरती अवलंबून असते. पुढचा प्रकार आहे फोर्स्ड ऑसिलेशन्स. व्हेन द बॉडी इज व्हायब्रेटेड विथ अन एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, इट कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी अदर दॅन इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. जेव्हा एखादी बॉडी एक्सटर्नल पिरियडिक फोर्सचा वापर करून व्हायब्रेट केली जाईल त्यावेळेला ती बॉडी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळ्या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होऊ शकते. अशा ऑसिलेशन्सना काय म्हणतात, तर फोर्स्ड ऑसिलेशन्स म्हणतात. द एम्प्लिट्यूड ऑफ फोर्स्ड ऑसिलेशन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड द ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा, त्या फोर्स्ड ऑसिलेशन्सची जी काही एम्प्लिट्यूड आहे ती काय असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. वाक्य लक्षात ठेवा. रेझोनन्स बघा आता त्याच्यातलं.
ज्या वेळेला ही ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी इक्वल होतात, व्हेन द ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी आर इक्वल, द फेनॉमेना इज कॉल्ड रेझोनन्स. त्या फेनॉमेनाला रेझोनन्स असं म्हणतात. ऍट रेझोनन्स द बॉडी व्हायब्रेट्स विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. आणि या रेझोनन्सला बॉडी मॅक्सिमम एम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होते. द करेस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. हे सगळे महत्वाचे प्रकार आहेत, फ्री ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन आणि रेझोनन्स. पण यांच्याबद्दल हिथं जास्त एवढी इन्फॉर्मेशन नाहीये. पुढे आणखीन 2 प्रकरणांमध्ये याच्याबद्दल जरा जास्त इन्फॉर्मेशन येईल. मग हे बेसिक आहे, हे बघून ठेवा व्यवस्थित.